हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत भातुकलीमधील दुसरा प्रकार, ते म्हणजे भरडणं. याला कोणी जातही म्हणतं. यासाठी आपण पर्पल कलरचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि ते 6 मणी घेऊन शेवटच्या मण्यातून परत सुई काढून घेतलेली आहे. म्हणजे सुंदर असा गोल आपला बनतो. ही सुई आपण डबल सर्व मण्यातून फिरवून काढून घेऊ शकतो. ज्या मण्यातून आपली सुई आलेली आहे तिथं आपण 5 पांढरे मणी घेऊन घ्यायचे आहेत सुईमध्ये होऊन आणि त्याच मण्याच्या अपोजिट साईडने आपली सुई काढून घ्यायची आहे आणि पुढच्या पर्पल मण्यामध्ये आपण सुई सरकवायची आहे आणि तिथं आता आपल्याला 6चं सर्कल पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे 2 मणी ऑलरेडी आहेत, एक पर्पल आणि एक व्हाईट. मग आपल्याला 4 मणी टाकायचे आहेत त्यात अजून. अगदी व्यवस्थित बारकाईने प्रोसिजर बघा. तुम्ही जर इतर व्हिडिओ बघून नसेल करत, काही बनवलेलंच नसेल मोत्यांचं, तर ही स्टार्टिंग नक्कीच करू नका. आधी बेसिकमधून करा आणि मग याकडे वळा तुम्ही. थोडं कठीण जातं हे. हा असा पूर्ण सर्कल आपण कंप्लीट करून घेणार आहोत व्हाईट मण्यांनी. हे आपण पर्पल आणि व्हाईट दोघंही 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि ह्या 5 नंबरच्या मोत्यांमध्ये खूप सुंदर दिसतं. 6 नंबरच्या मोत्यांमध्येही खूप छान दिसतं. आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये आपण करू शकतो. हे असं 6-6चं सर्कल पूर्ण पर्पलच्या गोलवर आपण करून घेणार आहोत. प्रत्येक मण्यावर एक 6चं सर्कल येणार आहे. आता मधले जे 2 मोती आहेत त्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे आणि सुईमध्ये आपण 4 मोती ओवून घेतलेले आहेत व्हाईट कलरचे आणि ज्या पहिल्या 2 मोत्यांमधून आपण वायर काढलेली होती त्यातूनच आपली सुई काढून घ्यायची आहे आणि कॉर्नरच्या एकाच मोत्यातून आपण सुई काढायची आहे पुढे आणि तिच्यावर आपल्याला 5चं सर्कल करायचं आहे. तर आपल्याकडे 2 ऑलरेडी आहेत, तर 3 मोती टाकून बाजूचा 1 मोती आणि खालचा 1 मोती असे करून 5चं सर्कल. आता पुढे अजून सुई 2 मणी घेऊन सरकवायची आहेत आणि तिच्यावर 6चं सर्कल करायचं आहे. नीट लक्षात घ्या बरं का. 2 पहिले घ्यायचे आणि त्यावर 6चं सर्कल पूर्ण करायचं आहे आणि कॉर्नरच्या हिच्यावर आपल्याला 5चं सर्कल पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सर्कल करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपण शेवटच्या कॉर्नरच्या मण्यावर आलेलो आहेत. तर आपल्याकडे ऑलरेडी 3 मोती आहेत, तर आपण 4 आणि 5 2 मोती टाकून घेणार आहोत आणि मग सुई आपण काढून वरच्या मण्यावर आणून घेणार आहोत. वर सुई काढून घेतल्यावर एका मण्यातून, ज्या मण्यातून सुई काढलेली आहे त्यात आपण एक व्हाईट, एक पर्पल आणि एक व्हाईट असे टाकून आपण त्याच मण्याच्या अपोजिट डिरेक्शनच्या साईडने सुई पुढे काढून घेणार आहोत आणि पुढच्या एका मण्यावर घेणार आहोत. आता आपल्याकडे 4चं फूल करायचं आहे आणि हे प्रत्येक मण्यावर करायचं आहे. तर आपल्याकडे एक व्हाईट ऑलरेडी आहे, तर एक व्हाईट टाकून एक पर्पल टाकून पहिलेच्या व्हाईट मण्यामधून आपण काढायचं आहे आणि खालच्याही व्हाईटमधून आपण काढायचं आणि सुई पुढे एक मणी सरकवत जायची. असं प्रत्येक मण्यावर आपल्याला एक व्हाईट आणि एक पर्पल असं घेत जायचं आहे. अशा प्रकारे आपला सुंदर असं चकती तयार होणार आहे. व्यवस्थित अगदी न चुकता ही सिक्वेन्स फॉलो करायची आहे, म्हणजे आपलं कुठेही चुकल्यास आपण लगेच लक्षात येतं. तरी पण व्यवस्थित व्हिडिओ झूम करून बघा, म्हणजे लगेच कळेल. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत आपण आणि सेम अशाच आपल्याला टोटल 3 चकत्या लागणार आहेत. तर ह्या तिघही चकत्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एका चकतीच्या मधल्या पर्पल मण्यातून एकाच मण्यातून सुई काढलेली आहे आणि त्यात एक पर्पल,
एक व्हाईट आणि एक पर्पल टाकून त्याच्यावर पण 4चं एक फूल आपण बनवून घेणार आहोत. सुई काढायला इथं जरा जड जाते, कारण आपली वीण खूप घट्ट असते आणि घट्ट वीणच हवी, नाहीतर तुम्ही म्हणाल व्हिडिओ बघून बनवलो आणि ते गळतं आहे. त्यामुळे वीण ही नेहमीच घट्ट हवी. पुढच्या मण्यातून आपण सुई काढल्यावर त्यात एक पर्पल आणि एक व्हाईट टाकल्यावर आपण पहिल्या पर्पल मण्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. म्हणजे आपला आता वर व्हाईट मणी येणार आहे. असं आपल्याला प्रत्येक 6 मण्यांच्या हिच्यावर 4-4चं फूल बनवून घ्यायचं आहे. एक पर्पल, एक व्हाईट, अशा प्रकारे आपले व्हाईट मोती वर येणार आहे आणि हे आपल्या जात्याचं वरचा भाग हा तयार होत आहे. तुम्हाला हळूहळू हे लक्षात येत असेल. आणि कुठेही वीण ही सैल पडता कामा नये. त्यानंतर वरच्या एका व्हाईट मोत्यातून काढल्यावर आपण त्यात एक व्हाईट मणी घालून पुढच्या व्हाईट मण्यातून काढून घ्यायचं आहे. असं प्रत्येक वेळेस प्रत्येक याला एक व्हाईट मणी टाकून पुढच्या मण्यातून सरकवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं जात्याचं वरचं तोंड तयार झालेलं आहे. आणि मग आपण शेवटच्या व्हाईटच्या लाईनमध्ये येणार आहोत आणि एका मण्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि त्यात आपल्याला 7 पर्पल मोती आणि एक व्हाईट मोती असे टाकून घ्यायचे आहेत. आणि व्हाईटला सोडून पर्पलमधून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे आणि खालच्या व्हाईट मण्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर इथं तुम्ही डबल दोराही घेऊ शकता, म्हणजे ते वीण घट्ट बसेल आणि ते अगदी उभं असं स्टँडिंग राहील. आता जात्याचा खालचा भाग आपण घेणार आहोत. यासाठी आपण वेगळा दोरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून 4चं एक फूल बनवून घेतलेलं आहे. आणि ज्या मोत्यातून सुई आली होती त्यात पुढे वर सुईमध्ये 3 मोती टाकून घेतले आहेत आणि 4चं फूल बनवलं आहे. परत वरच्या मोत्यामध्ये आपण सुई आणून घ्यायची आहे आणि 3 मणी व्हाईट टाकून 4चं फूल बनवत परत वर आणायची आणि त्यामध्ये असे सर्व लाईन्स तयार करून घ्यायच्या. असे आपल्याला टोटल 23 4चे फुलं करून घ्यायचे आहेत. आणि ते झाल्यावर मग आपल्याला त्याला जोडताना आपलं 24वं फूल हे एक तयार होणार आहे. तर जोडताना अगदी काळजीपूर्वक ज्या मण्यात आपली सुई आहे तिथून एक व्हाईट मोती टाकून पट्टीच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूने सुई काढायची आणि परत दुसरा व्हाईट टाकून पहिल्या मण्यातून आपण सुई काढायची. अशा प्रकारे आपलं हे पट्टी जॉईन होणार आहे. आता आपण वरच्या मण्यामध्ये सुई आणून घेणार आहोत फिरवून. वरच्या मण्यावर आणल्यावर आपल्या ज्या 2 चकत्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ह्या 2 चकत्यांवर काम करायचं आहे. त्यासाठी आपण एक मणी टाकून घेतला आहे आणि एका पर्पल मण्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे आणि परत एक व्हाईट मोती टाकून पहिलेचा जो व्हाईट खालचा मोती होता पट्टीचा त्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पट्टी ह्या जात्याच्या चकतीला जोडायची आहे. पुढच्या वेळेसही असंच करायचं. अशा प्रकारे 4-4चं फूल बनवत आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे. दुसऱ्या वेळेस आपल्याला फक्त एक मोती टाकून पर्पलमध्ये काढून पुढे आपला व्हाईट मोती ऑलरेडी आहे आणि परत सुई फिरवून पुढच्या व्हाईट मण्यामध्ये आणून एक व्हाईट मणी टाकून पर्पलमधून काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपली ही चकती जोडली जाईल. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित आणि अगदी काळजीपूर्वक बघा. सुई फिरवून फिरवून आपल्याला पुढे आणायची आहे. अशा प्रकारे मी खालची आणि वरची दोघं चकत्या जोडून घेतल्या आहेत आणि त्या जोडल्यावर एका बाजूने मधून पर्पलवर मी सुई आणून घेतलेली आहे. 6 पर्पल मोती त्यात घालायचे आणि सुई अगदी विरुद्ध साईडने आपल्याला काढायची आहे. थोडं ओढून घ्यायचं आहे हे आणि पहिला मोती सोडून आपण खालच्या 5व्या नंबरच्या मोत्यापासून खाली परत जाणार आहोत.
अशा प्रकारे आपण हे जात्यामधला जो दांडा असतो तो हा बनवून राहिलो आहेत आणि सुई पूर्ण खालतून आल्यावर त्याला आजूबाजूच्या मोत्यांमध्ये फिरवून ती पूर्ण फिट करून घ्यायची आणि मगच गाठ मारायची. गाठ मारल्यावर पण आपण अजून 2-3 मोत्यांमधून काढायची, म्हणजे आपली गाठही व्यवस्थित दिसत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल मी सुई फिरवून घेत आहे. तशीच आपण सुई फिरवून घ्यायची आणि मग गाठ मारायची. झालं आपलं जातं तयार. कसं वाटलं तुम्हाला हे भातुकलीतलं जातं? खूप सुंदर दिसतंय नाही का? नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय.